झी 24 तास एक पाऊल पुढे। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही साखर कारखान्यांकडून दुसरा हप्ता मिळालेला नाही। जिल्ह्यात 23 साखर कारखाने आहेत। किमान सणासुदीच्या तोंडावर तरी ही रक्कम मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। साखर कारखान्यांचा नवा गाळप हंगाम काही दिवसातच सुरू होईल। मात्र जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजूनही ऊसाचा दुसरा हप्ता दिलेला नाही। सांगोला सहकारी साखर कारखाना, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना, वसंतराव काळे साखर कारखाना, भैरवनाथ शुगर वर्क आणि श्री कुर्मदास सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा दुसरा हप्ता जाहीरही केलेला नाही। त्यामुळे सुमारे 100 ते 125 कोटी रुपये कारखानदारांकडे थकलेत। ऊस उत्पादकांना ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये तरी मिळावा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलंय। भैरवनाथ शुगरचे 2 युनिट यांनी दुसरा हप्ता अद्यापपर्यंत दिलेला नाही आणि त्याची जी रक्कम आहे शेतकऱ्यांची त्यांच्याकडे ती जवळपास 100 कोटी रुपयापर्यंत ही शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्याकडे अडकून पडलेली। 27 तारखेला जयसिंगपुरात जो मेळावा आहे त्या मेळाव्यात जे निर्णय होतील त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर शेतकरी ऊसाला कोयता लावू देणार नाही। हे कारखाने दुसरा तिसरा हप्ता 2300 काही पांडुरंग 2300 दिलेला आहे आणि बाकीचे जवळपास काही कारखान्यांनी 1 हप्ता 2 हप्ते आणि काही 1 हप्ता जाहीर केलेला आहे। काही शेतकऱ्यांना हप्ता देणार असल्याचं जाहीर केलंय, मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहोचलेली नाही। बहुतेक साखर कारखाने नव्या गळीत हंगामाच्या तयारीला लागलेत। मात्र शेतकरी ऐन सणासुदीच्या दिवसात तरी आपली हक्काची रक्कम पदरात पडणार का याकडे डोळे लावून बसलेत। झी 24 ताससाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।